असू द्या, कुठल्याही परिवारातून, कुटुंबातून, फॅमिलीतून तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला असेल आणि प्रभूची सेवा कार्य करणारा तो व्यक्ती असेल, ब्राह्मण असेल, सांबार असेल, मराठा असेल, वंजारी असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, मल्याळम असेल, कोणताही मनुष्य असू द्या, त्यांची भाषा कोणती असू द्या, त्या टंग बोलणारी कोणती असू द्या, पण जो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो अशा प्रत्येक व्यक्तीला देवाने आपला अधिकार दिलेला आहे. आत्मिक अधिकार त्याला म्हटलं गेलेलं आहे, येशू मसीह की. आणि मग या अधिकाराचा उपयोग त्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. ज्या ज्या वेळेस तुम्ही आणि मी देवाच्या लोकांनो प्रभूच्या शक्तीमध्ये, प्रभूच्या भक्तीमध्ये, प्रभूच्या वचनांमध्ये जसं जसं दृढ होत चालतो, वाढत 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 चालत असतो. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय, तुमच्या आणि माझ्या स्पिरिटला म्हणजे आत्म्याला इजा कशी पोचवायची, त्याला खिन्न कसं करायचं, त्याला उदास कसं करायचं, त्याला निराश कसं करायचं, हे तो डाव रचणारा असतो. आणि हे तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्यावर आणि माझ्या आत्मिक जीवनात जी माझी वाढ होत आहे त्या जीवनामध्ये इजा करायला किंवा मला खचवण्यासाठी कोणीतरी प्लॅन आणि षडयंत्र करणारा व्यक्ती आहे. आणि बायबलच्या वचनात लिहिलंय त्याचं नाव शैतान आहे. काय आहे ना? शैतान त्याचं नाव आहे. तो वारंवार मनुष्याच्या जीवनावरती हल्ला करणार आणि वारंवार त्या माणसाला खाली पाडण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करणार आहे. आणि त्याचं हे आयुष्यभराची रुटीन चालूच आहे. त्याला कधी कंटाळा येत नाही. तुम्हाला आणि मला कधी प्रार्थनेचा, बायबल वाचण्याचा, आराधना करण्याचा, चर्चला येण्याचा, देवाची सेवा कार्य करण्याचा कंटाळा येईल, पण त्याला कधी कंटाळा येणार नाही. तो 24 आवर्स 24/7 त्याचा प्लॅन चालूच आहे की ह्या विश्वासणाऱ्या माणसांना कसं मी खाली पाडू, कसं मी त्याला त्रास देऊ. येशूच्या नावात माझ्या लेकराच्या जीवनातून निघून जा, येशूच्या नावात माझ्या कुटुंबातून निघून जा, येशूच्या नावात माझ्या लेकरा बाळांच्या शिक्षणातून निघून जा, येशूच्या नावात माझ्या नोकरीतून निघून जा, रोज मिनिस्ट्री मधून निघून जा, माझे जे भविष्याचे प्लॅन आहे त्याच्यामधून येशूच्या नावात निघून जा. तुम्ही आणि रोज कमेंट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी आपल्या मुखातून हे शब्द बाहेर काढू, तुम्हाला आणि मला माहिती आहे जसा डीजे आहे, लांब जर असेल ना त्याचा फक्त आवाज आणि हादरे आणि अजून काय म्हणतात आवाज येतो आपल्याकडे आणि पत्रे वगैरे तर्र 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 वाजतात. पण ज्यावेळेस तुम्ही त्या डीजेच्या जवळ जाल ना त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या हाडला ठोके बसतात. अनुभव घ्या. ते साधारण ठोके नाहीये. तिथं जवळ जर माणूस गेला ना, एक तर कानामध्ये बोट घालतो, नाही तर त्याच्या जवळ गेल्यानंतर त्याला, त्या माणसाला, त्या स्त्रीला त्याचा अनुभव येतो त्या डीजेचा ठोका कसा असतो. आणि खूपसे लोक त्या आवाजाने मृत्युमुखी पाडतात. शैतान वारंवार 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 हा डीजेचा आवाज तुमच्या माझ्या कानावर आणि तुमच्या माझ्या हार्टवरती ठोकणार आहे. तोही त्या आवाजाने बोलतो, पण तुम्हाला आणि मला प्रति उत्तर देखील आपल्या प्रभू येशूच्या नावात डीजेच्या आवाजाने देणं गरजेचं आहे. त्याच्या डीजे पेक्षा आपल्या प्रभू येशूचा आवाज जो आमच्यामध्ये आहे हा सगळ्यात मोठा डीजे आहे. म्हणा आमेन. म्हणून माझा आवाज मला मोठा करायचा आहे. माझा डीजे, माझा साऊंड, माझा व्हॅल्यूम मला मोठा करायचा आहे आणि मला दाखवायचं सैतानाला रोज, ऐक माझा आवाज, तुझा आवाज माझ्या कानापर्यंत येणार नाही पण माझा आवाज तुझ्या कानापर्यंत जरूर येईल. तुझ्या आवाजाने मी हादरणार नाही, माझा परिवार हादरणार नाही, माझी मिनिस्ट्री हादरणार नाही, मी वर्शिपर असून मी हादरणार नाही, परंतु माझ्या प्रभू येशूच्या नावात आवाजाने तुझं राज्य जरूर हादरेल. म्हणाल का आमेन? आणि सैतानाच्या राज्याला हलवणारे तुम्ही आणि लोक आहोत. म्हणून त्याला रोज प्रभूच्या आवाजाने हलवा.
त्याला झटके बसू द्या, धक्का धक्का झटके द्या त्याला. काय द्या? बोला ना, काय द्या त्याला? प्रभूच्या आवाजाने तुमच्यातून माझ्यातून काय निघतो आज हे कळायला पाहिजे तुम्हाला आणि मला. माझ्यातून प्रभूचा आवाज बाहेर पडत आहे, प्रभूचं वचन बाहेर पडत आहे, प्रभूची स्तुती बाहेर पडत आहे, प्रभूची प्रार्थना बाहेर पडत आहे, प्रभूचा अधिकार बाहेर पडत आहे. जे काही तुम्ही बोलाल सैतानाला ठोका बसला पाहिजे, सैतानाला ठोका बसला पाहिजे, सैतानाला ठोका बसला पाहिजे येशूच्या नावामध्ये. शैतान हारा हुआ, मेरा यीशु विजयी हुआ. बोलो, शैतान मेरा यीशु विजयी हुआ. हे शैतान हारा मेरा यीशु विजयी हुआ. आणि त्याला हरलेला आहे तर त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे. आणि जे लोक त्यांना जागा दाखवत नाही सैतानाला, त्याची सैतान त्यांना त्या लोकांना त्याची जागा दाखवतो. तो कसा आहे म्हणून आज जीवनामध्ये डिसिजन घ्या, निर्णय घ्या की सैतान हरलेला आहे आणि त्याला हरलेल्या जागेवरतीच रोज ठेवा. आमेन. त्याला कधीच वर आणू नका. येशू मसीह की. पुढे जाऊया आपण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय. रोमकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 5 1 आणि 2 वचन आपण वाचू. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेलो आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. या ठिकाणी तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये विश्वासाचा परिणाम पाहतो. विश्वासणाऱ्या प्रत्येक लोकाने देवाने दिलेला जर अधिकाराचा वापर केला तर तुमच्या आणि माझ्या ही गोष्ट लक्षात येईल की आमच्या विश्वासाचा परिणाम समोरच्या लोकांवरती किंवा त्या दुष्ट शक्तींवरती काय होत आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की मनुष्य जो आहे नीतिमान किंवा पवित्र किंवा धार्मिक कशाने ठरलेला आहे. या वचनामध्ये तुम्हाला आणि मला त्याचं उत्तर आहे. आणि काय म्हटलं आहे? मनुष्य हा धार्मिक किंवा पवित्र किंवा पुण्य करणारा कशाने जर ठरत असेल तर देवाच्या वचनात लिहिलं आहे विश्वासाने. म्हणा शेजाऱ्याने, विश्वासाने. पौलाने हे 4 पुस्तकं लिहिलेले आहेत आणि त्याबद्दल विश्वासाबद्दल लोकांना किंवा त्या मंडळीला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, शेअर केलेलं आहे. मनुष्य केवळ विश्वासाने, तो विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर जर त्या लोकांनी जर ठेवला, कुणी असू द्या, तर त्या विश्वासानेच मनुष्य हा नीतिमान ठरलेला आहे. म्हणा आमेन. म्हणा, मी नीतिमान आहे, मी नीतिमान आहे. आणि जर तुम्ही आणि मी नीतिमान आहे तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला आज काय दिलेली आहे? शांती दिलेली आहे. कारण तुम्हाला आणि मला ती शांती या ठिकाणी जाणवते. आज जाणवते का? काय प्राप्त केलंय तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन? आपल्या पापांची क्षमा आणि आपण ठेवलेला विश्वास. आणि देवाने आम्हाला ठरवलेलं आहे या ठिकाणी धार्मिक आणि पवित्र. म्हणजे देवासमोर आमचं स्थान काय आहे हे तुम्हाला आणि मला कळणं फार गरजेचं आहे. मी जर प्रभूच्या समोर येत आहे तर कशासाठी येतो? काय कारण आहे मी प्रार्थनेला येतो? काय कारण आहे मी प्रार्थना करतो? काय कारण आहे मी बायबल वाचतो? काय कारण आहे मी देवाची स्तुती करतो? काय कारण आहे मी बायबलचा फॉलो करतो किंवा त्याच्या पाठीमागे निघालो आहे? काय कारण आहे याच्या पाठीमागे? खूपशा लोकांना या गोष्टी सांगाव्या लागतात. चर्चला या,
पण आपलं स्थान ओळखत नाही, आपली जागा ओळखत नाही लोक. म्हणून आपण देवासमोर उभे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून या पॉइंट मध्ये, या मुद्द्यामध्ये तुम्हाला आणि मला देवासमोर आपली जागा काय ते ओळखायचं आहे. मी देवाच्या पटांगणामध्ये किंवा अंगणामध्ये किंवा उपस्थितीमध्ये माझी प्लेस काय, माझी जागा काय. काही लोकांना अजून हे पण कळालं नाही, मी प्रभूकडे येतोय, माझी जागाच मला माहित नाही आज. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की तुम्ही आणि मी नीतिमान आहोत, तर देवाने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे. म्हणून आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन उभे राहतो. कोणती जागा निवडतात लोक या दिवसात सांगा मला. आज उन्हाळा चालू झाला की लोकांना एक जागा हवी आहे, आणि ती जागा आहे पाण्याची जागा. आणि मग आपलं परिवार, आपलं कुटुंब घेऊन ते कुठे जातात. वातावरण बेकार झालेलं आहे, इकडे काय जीवाला चैन मिळत नाही, आराम मिळत नाही, शांती मिळत नाही. मग ते शांतीच्या शोधासाठी कुठे जातात, पाण्यामध्ये जातात, तिथं तलावामध्ये जातात, पवायला जातात, आणि तिथं आनंद त्या ठिकाणी काय करतात, निवडतात. मग त्यांनी काय केलेलं आहे, स्थान निवडलाय. या ठिकाणी प्लेस आहे, या ठिकाणी जागा आहे, या ठिकाणी चांगला पॉइंट आहे, आणि आपण त्या ठिकाणी आनंद साजरा करू शकतो. आत्मिक जीवनामध्ये देखील तुम्ही आणि गोष्ट ठरवणं गरजेचं आहे की मला माझं स्थान देवाच्या राज्यात फिक्स करणं गरजेचं आहे. आमेन. तर मला ज्या ठिकाणी शांती मिळते त्या ठिकाणी आज मी रेग्युलर येणं गरजेचं आहे. कारण ही जागा कशी आहे, देवाच्या समोर मी उभा राहतो, आणि ज्या ज्या वेळेस मी देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, देवाच्या उपस्थितीमध्ये आल्यानंतर तुमचा आणि माझा कधी तोटा या ठिकाणी झाला का? असं आहे का तुमचे 2 तास 3 तास वाया गेलेत? तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी याल त्यावेळेस बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे ही एक शांतीची जागा आहे. पण ही शांतीची जागा तुम्हाला आणि मला निवडली पाहिजे की मला या शांतीच्या जागेमध्ये माझं मन रमतं, माझे विचार बदलतात, माझ्या इच्छा बदलतात, माझं प्लॅनिंग बदलतं, माझं सगळं चेंजिंग होतं जीवन, तर मी त्या ठिकाणी रममान झालं पाहिजे. आहे की नाही? म्हणून दावीद राजाने पण काय निवडलं, देवाचं मंदिर. तुम्ही आणि पण काय निवडलं पाहिजे, ज्या ठिकाणी मला शांती मिळते त्या ठिकाणी माझं आणि देवाबरोबर एक रिलेशन किंवा नातं किंवा देवाबरोबर समेट होतो, देव माझ्या संग बोलतो, मी त्याच्या बरोबर बोलतो, त्या ठिकाणी मला बसणं फार गरजेचं आहे. एक मंदिर असू शकतं, ते टेम्पल, जगिक टेम्पल, आपलं घर पण असू शकतं ते. कारण मंदिरात आल्यावर सगळ्यांचे नेत्र उघडतात. आमेन. मंदिरी नेत्र उघडती माझे, मंदिरी नेत्र उघडती, तेथून निघता झापड पडती, तेथून निघता झापड पडती, मंदिरी नेत्र उघडती माझे, मंदिरी नेत्र उघडती, तेथून निघता झापड पडती, तेथून निघता झापड पडती. मंदिरात आल्यावर काय होतं, आम्हाला फायदा होतो का तोटा होतो? म्हणून काय या ठिकाणी जे शांतीचं घर या ठिकाणी त्याला म्हटलं गेलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी येतो, जग बघा कुठं कुठं जात आहे शांतीचा शोध करण्यासाठी, बरोबर आहे का? आणि आम्हाला शांती कुठं मिळाली हे आम्हाला कळालं पाहिजे. जग शांतीसाठी काय करत आहे हे पण बघा, जगातले लोक काय काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे पण बघा, कोणत्या कोणत्या स्थळी, कोणत्या कोणत्या जागी, कुठं कुठं जात आहे हे पण बघा.
फक्त इच्छा काय आहे? त्यांचं म्हणतात असा विश्वास आहे मला इथं शांती मिळेल, मला तिथं शांती मिळेल, म्हणून ते तिथं 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 जाऊ लागतात. तरी देखील या लोकांना शांती मिळत नाही. आणि आज आम्ही त्या ठिकाणी पण एकेकाळी जाऊन आलो सगळीकडे, पण आम्हाला कधीच आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या हार्ट मध्ये त्या शांतीचा अनुभव आलेला नाही. पण ज्यावेळेस स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा जो देव आहे, सार्वभौम प्रभू आहे, त्याच्या पायाजवळ ज्यावेळेस आलो त्यावेळेस तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवलं आणि प्रभूने त्याच दिवशी आम्हाला शांतीचा आमच्या जीवनात आमच्या अंतःकरणात अनुभव दिला. एवढा मोठा अनुभव जगामध्ये कुठेही जाऊन कुठल्याही माणसाला कुठल्याही स्त्रीला आज भेटत नाहीये. कारण ख्रिस्ताने तुमच्या ठायी शांती दिलेली आहे. बायबल सांगते जसं जग शांती देते तसा तो शांती देत नाही. जगातली शांती वेगळी आहे आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात ख्रिस्त आलेला आहे, तर त्या ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या जीवनात जी शांती दिली आहे ती सगळ्यात वेगळी आहे. म्हणून आम्हाला हे देवासमोर आमचे स्थान काय ओळखता पाहिजे. जर मला देवाच्या मंदिरात येऊन ख्रिस्तावरती विश्वास ठेवून जर आज शांती मिळाली आहे, मी जर आज नीतिमान ठरलेलो आहे, मी जर पवित्र ठरलेलो आहे, तर मी आज का प्रार्थनेला येणं टाळत आहे, मी का बायबल वाचणं टाळत आहे. देवासमोर माझं रिलेशन नातं जोडल्यामुळे मला ही शांती प्राप्त झालेली आहे, तर मी का चर्चला येणं बुडवत आहे. का स्वतःच्या मनाला आम्ही प्रश्न विचारला पाहिजे, ऑब्झर्व केलं पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे. ज्या देवाने माझ्यासाठी एवढं कार्य केलंय आणि मी त्या देवाच्या उपस्थितीमध्ये माझं स्थान काय, माझी जागा काय, मी ते ओळखत नाही. जगातले लोक बघा आपल्या आपल्या जागेवरती कसे राहतात. त्यांनी त्यांची जागा ओळखलेली आहे. ते म्हणतात मी पेयस आहे, त्यांची जागा त्यांनी ओळखली, खुर्ची काय त्यांची. आत्मिक जीवनामध्ये देखील तुम्ही आणि मी ठरवलं पाहिजे माझं देवाबरोबरचं रिलेशन काय, माझं देवाबरोबरचं नातं काय आहे. येशू मसीह की या शांतीचा अनुभव देवाने दिला आहे, दिलाय का नाही. हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, बोला हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, याद तुझे करते हैं हम अपने जीवन में, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भर में, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से, हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से. आणि माणसाला शांती का नाही माहिती का? कारण मनुष्य जन्मातच पापी आहे. या पापी माणसाला त्याची आज गरज आहे. जोपर्यंत आम्ही त्या पाप क्षमा करणाऱ्या देवाकडे येत नाही, फॉर गिव्हनेस क्राइस्ट, पाप क्षमा करणाऱ्या देवाकडे जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात शांती नाही. कारण आम्ही जन्मातच सगळे लोक पापी आहेत. आणि पापी म्हटलं का देवाचं आणि त्याचं रिलेशन दर्शवत नाही, ताटातूट. म्हणून या पापांच्या क्षमेसाठी आम्हाला प्रभूकडे येणं फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि देवाकडे येतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला पीस मिळते, शांती मिळते प्रभूची, आणि आपल्या पापाची क्षमा होते आणि प्रभूमध्ये आपण पवित्र किंवा नीतिमान किंवा धार्मिक असे गणले जातो. पुढचा मुद्दा आपण पाहूया. यव्हानाचं शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक 15 वचन क्रमांक 5 आपण वाचू. यव्हानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय वचन क्रमांक 5. लक्ष देऊन ऐकूया. मीच वेल आहे, तुम्ही पाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो
आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. ऐकलंय सगळ्या जणांनी? किती लोकांनी ऐकलंय? फार सुंदर उदाहरण तुम्हाला आणि मला बघायला या ठिकाणी बोलत आहे परमेश्वराचा आत्मा संत यहोवानाच्या द्वारे या ठिकाणी तुम्हाला आणि मला तो शिकवत आहे. येशू मसीह की. आणि मग या वचनामध्ये तुम्ही आणि पाहतो काय म्हटला प्रभू? तुम्ही, मी वेल आहे, तुम्ही म्हणा मी वेल आहे. मी म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. त्याला कशाची उपमा दिलेली आहे? वेल. कोणता वेल पुढे आणा चला बरं? टरबूज, द्राक्षे, पुढं खरबूज, काकडी, खिरे, अजून भोपळा, कारले, डांगर वगैरे वगैरे अनेक वेल आहेत. पण आता बघा, सुरुवातीला तुम्हाला आणि मला वेल दिसत नाही. सुरुवातीला काय त्या ठिकाणी? बीज. काय आहे? बीज आहे. बीज टोंबली जाते, बीज रवलं जातं आणि कालांतराने तुम्ही आणि पाहतो त्या ठिकाणी बीज फुटली जाते आणि बीजामधून अंकुर बाहेर निघतो. अंकुर बाहेर निघाल्यानंतर त्या ठिकाणी जशी जशी त्याला प्रक्रिया केली जाईल त्याच्यावरती तसं तसं ते वाढत वाढत जातं आणि त्याच्यात वेलात रूपांतर होतं. पण सुरुवातीला फक्त एकच आहे ते. आणि ते नंतर काय करतं? एकच फांदी वेलांना जन्म देते. फाटे फुटू लागतात, फाटे फुटू लागतात, फाटे फुटू लागतात, फाटे फुटू लागतात. मग एका फांदीला किती फाट्या फुटू लागतात वेलाला? तुम्ही कधी काउंटिंग केली का? तुम्ही कधी मोजलं का या ठिकाणी? आणि म्हणून परमेश्वराच्या वचनात या ठिकाणी लिहिलं आहे, परत एकदा वाचूया. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. ऐकलंय सगळ्यांनी? पण संत पौल याचा अर्थ काय घेतोय? चला संत पौलाच्या वचनाकडे आपण जाऊया. त्याच्यामध्ये काय लिहिले? पहिले कोरिन्थीकरास 12 अध्याय आणि 27 वचन. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात. हा, काय म्हणतो संत पौल या ठिकाणी? हे शिक्षण फार महत्वाचं आहे का? यवान काय म्हटला आणि त्याच्यात संत पौल या ठिकाणी काय म्हणतो? द्राक्ष वेल आणि फांद्या यांचे हे शिक्षण आहे. द्राक्ष वेल आणि फांद्या. जुन्या करारात तुम्ही आणि मी पाहिलं, द्राक्ष वेलाची उपमा जी आहे ते इस्रायल लोकांना दिलेली आहे, देवाच्या लोकांना दिलेले आहे. हे शिक्षण आहे. आणि पौल या ठिकाणी काय म्हणतो? द्राक्ष वेल आणि फांद्या हे शिक्षण पौल कशात रूपांतर करतो? शरीर आणि त्याचे अवयव. म्हणजे कोणाचं शरीर? वाचा कोणतरी पाठीमाग. कोणाचं शरीर? ख्रिस्ताचं शरीर. आलं का लक्षात? मला सगळ्या ख्रिस्ताचं शरीर. हा, आपण या ठिकाणी काय आहोत? ख्रिस्ताचे अवयव. म्हणजे ख्रिस्ताच्या शरीराचे पार्ट आम्ही एक एक आहोत. कुणी हात आहे, कुणी पाय आहे, बॉडी एक आहे. त्यांनी या सर्व मंडळीला किंवा जगातील सगळ्या विश्वासणाऱ्यांना या ठिकाणी ही उपमा दिलेली आहे की तुम्ही माझ्या शरीराचा एक पार्ट आहात. कळतं का तुम्हाला? आता घरातले 4 लोक धरा, 4 लोकांमध्ये एक पार्ट किंवा 4 लोक आहेत, 4 लोकांमधून एक माणूस जर आजारी पडला तर 3 पार्ट काय होतात त्या ठिकाणी? आनंद करतात. दुःख होतंय का नाही त्यांना?
म्हणजे काय ते घरातले समज में आ रहा है. तसंच आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वराचं तुम्हाला आणि मला वचन या ठिकाणी सांगत आहे. आपण द्राक्ष वेल आणि आपण फाटे आहोत. कोण आहोत? द्राक्ष वेल आपण कोण आहोत? फाटे आहेत. आणि पौल या ठिकाणी तुम्हाला आणि मला काय तुम्ही आणि मी सगळेजण ख्रिस्ताच्या शरीराचे काय आहो या ठिकाणी भर अवयव. सगळेजण अवयव म्हणा, सगळेजण अवयव. अवयव किती महत्वाचा आहे अवयव. एक डोळा नसेल माणसाला तर कल्पना करा. अंधाळा रोगर बिगर पितात ते सांगत नाही बायबल. मरावा लागणार म्हणजे आत्मिक जीवनाला, आत्मिक पापाला तुम्हाला आणि मला मरावा लागणार आहे. ख्रिस्ता संघ जर तुम्हाला मला जॉईंट व्हायचं आहे, मी ख्रिस्ताचा एक पार्ट आहे. कधी पाहिलं एखादं स्टोरी ठेवू शकतो. कोणता टेलर प्रभूला कपडे शिवू शकतो? पॅन्ट शिवू शकतो? येशू प्रभू की. म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहायला, जर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्यापासून जर तुम्ही काय झाले, वेगळे झाले, तर तुम्हाला काहीच करता येत, काही करता येणार नाही. काहीच. जगिक धरा, आत्मिक धरा आणि शारीरिक धरा. बरोबर आहे. आता बीज जर एखादी शानी झाली आणि समजा कोंब उगला, पुढे आहे, कोंब जर उगला आणि फांदी म्हटली थोडी, नाही नाही मला थोडं वेगळं होऊ द्या, मी माझ्या पद्धतीने करीन संसार, होईल का? तिला अटॅच राहावं लागेल. कारण काय, खालून मूळ आलेला आहे. काय आलेला आहे? खालून असं मूळ आलेलं आहे आणि मूळ पुढे पुढे वाढत वाढत चाललेलं आहे. त्याला फांद्या फुटलेला आहे. जर त्यांनी त्या मुळाला जर सोडून जर दिलेला आहे तर ती फांदी जागणार नाही. तिला स्वतःच जीवन हिरवगार, आशीर्वादी, टवटवी, आनंदी, उल्हासित अजिबात करता येणार नाही. येशू प्रभू की. अजिबात करता येणार. म्हणून तिला त्या वेलाला धरून राहावं लागल. तुम्हाला आणि मला देखील बायबलच्या वचनात लिहिलं आहे, येशू ख्रिस्त म्हटला तुम्हाला मला धरून राहावं लागल मंडळीतल्या लोकांना, तर तुम्ही आध्यात्मिक जीवनात देवाचं काम, कार्य, चमत्कार, XYZ सगळं काही तुम्ही करू शकतात. तुम्हालाच आनंद नाही, तुम्ही ख्रिस्ताला जॉईन नाही तर दुसऱ्यांना काय आनंद देणार? तुम्हाला जिवंत देवाची ओळख नाही तर तुम्ही दुसऱ्यांना देवाची ओळख काय करून देणार? अशा अनेक प्रश्न आहेत. जर तुमची आणि त्यांचीच ओळख नाही, तुम्हीच मुळापर्यंत गेला नाहीत, तुम्ही जर त्या वेलाला जॉईंट झाला नाहीत, तर तुम्ही दुसऱ्यांना कसं काय जॉईंट करणार? म्हणून परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की ख्रिस्तासाठी तुम्ही आणि या ठिकाणी काय केलं पाहिजे? एकजूट झालं पाहिजेत, एकत्र आलं पाहिजेत आणि मला ख्रिस्त ओळखणं फार गरजेचं आहे. माझा निर्माण करणारा देव कोण आहे? माझा निर्माण करणारा प्रभू कोण आहे? माझा निर्माण करणारा धनी कोण आहे? हे मला ओळखता आलं पाहिजे. आणि मग आम्ही जर ख्रिस्तामध्ये आहोत तर आम्हाला भरपूर काही करता येतं. जे ख्रिस्ताने या जगामध्ये येऊन 33.5 वर्ष केलेलं आहे, तसंच ख्रिस्तावरती विश्वास ठेवून तुम्ही आणि धार्मिक आणि पवित्र जीवन जगून आत्म्याने संचारित होऊन आत्म्याची शक्ती घेऊन जे पौलाने केलं, जे जॉनने केलं, जे अनेक लोकांनी त्याच्या शिष्याने केलं, जगाची उलथा पालत, आंधळ्यांना डोळे दिले, लंगड्यांना पाय दिले, बहिऱ्यांना त्याने कान दिले, अनेक मेलेले देखील जिवंत केले. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये राहाल तर ख्रिस्ताची पावर नेहमी बघा, वेलातून पावर फांद्याला पोहोचत असते. टरबूज म्हटलं आता बाबा फांदी इकडे फुटली, काय घेऊ? ओके, इकडे बघा माझ्याकडे काय आहे, बरोबर आहे का नाही? इकडे फांदी फुटली ना. आता हे हात म्हटला मला थोड्या वेळ, नाही मी इथं पार्ट नाही, जग मग कसं जगायचं? ही फांदी खालून आलेली आहे, हिला जेवढी जॉईंट होईल 1 2 3 4 5
5 फांद्या फुटल्या का नाही, या फांदीला पण फांद्या फुटत जाणार आहे. हिला फुटणार, हिला फुटणार, हिला फुटणार, मोठा वेल होईल. पण इकडे काय आहे, फाउंडेशन, मूळ आलेला आहे. मूळ खालून आलेला आहे, त्याच्यामुळे फांद्या फुटत फुटत चाललेल्या आहेत. पण इकडून जर मूळ जर कट केलं तर फांद्यांचे काय हाल आहे, सुकणार का नाही, वाळणार का नाही, आहे का नाही. आम्ही जर ख्रिस्तामध्ये नाही आणि ख्रिस्ताला आम्ही ओळखलेलं नाही तर आम्ही बिगर मुळासारखे आहोत. आणि मग सुकलेलं निराश जीवन, खिन्न जीवन, उदासलेलं जीवन, बेचैनीचं जीवन, विचारू नका कसं कसं. कधी टवटवी हिरवागारपणा आमच्या जीवनामध्ये नसतात. म्हणून आम्हाला काय करायचंय, वेलाला धरून राहायचंय. वेल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याला जर तुम्ही आणि मी धरून राहिले तर तुम्ही आणि मी फळ देऊ शकतो, आत्मे जिंकू शकतो, चमत्कार करू शकतो, प्रभूच्या शक्तीचा वापर करू शकतो. जे काही करायचं प्रभू येशूच्या नावात करू शकतो. आमेन. हे आम्हाला समजणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून देवाच्या वचनात लिहिलं आहे, देवाबरोबर आमचे अविरत नाते, हे रिलेशन दाखवतं. आम्हाला काय दाखवते. म्हणून आज जगातील लोकांना मुळाकडे येण्याची फार गरज आहे. जगाचा निर्माण करणारा, सृष्टीचा निर्माण करणारा देव कोण आहे, जोपर्यंत हे जग ओळखत नाही तोपर्यंत हे जग आत्म्याने किंवा सामर्थ्याने भरलेलं अद्भुत कार्य, लोकांना आशीर्वाद देणारं काम कधीच जीवनामध्ये करू शकणार नाही. कधीच नाही, कधीच नाही. म्हणून ख्रिस्ताला चिटकून राहा, बिलगुन राहा आणि ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुम्ही जे काही कराल तुम्ही आणि मी आशीर्वादित होऊ शकतो. येशू प्रभू की आमेन. आमेन. उभे राहू आपण.